We are recording this class. So, first of all, please mark your attendance. We will wait for just 1 minute. We'll see if somebody joins. Otherwise, we will start. मॅडम आपला माईक बंद आहे. आवाज येत नाहीये. Very sorry, sir. Very sorry. Chalo, we'll start again. Thank you so much. बरेच जण आता जॉईन पण झालेले आहेत. ठीक आहे, आपण सुरुवातीपासूनच बघूया. See, today is our session number 12, and in this session, these are the today's topics. The describing words, that is adjectives. Then we will see types of adjectives, and the third thing will be, I'll give you one topic and you have to speak about that topic, and that topic will be the same which I have given you in your homework today. Okay, so I hope you all have been prepared. Just let me check how many people are there.
I will request everybody to please join before 5 minutes, at least 2 or 3 minutes before. Okay. Only Namita madam and I think Meenakshi madam. Only two were there and they were from I think before 10 minutes. So I don't think कि आप इतना जल्दी आओ. 10 minutes पहले आने की जरूरत नहीं है. But at least 5 minutes, 3 minutes पहले आ जाओ. So that we will be sure to take the class or not. एक एक है, दो लोग है तो क्लास लेना है कि नहीं लेना है ये भी डिसाइड करना पड़ता है. ठीक है. तो व्हेन आई सी फुल अटेंडेंस, चलो 4-5 लोग भी है, 50% अटेंडेंस भी है तो भी आई कैन स्टार्ट द क्लास. ओके. सो फ्रॉम नेक्स्ट टाइम आई अगेन रिक्वेस्ट यू टू प्लीज कम at least 2 to 3 minutes before the time. Okay. Chalo, we'll continue with our session. This is our today's main topic, that is describing words. Describing words म्हणजेच ब्रैकेट मध्ये काय लिहिलंय बघा, एडजेक्टिव. डिस्क्राइबिंग वर्ड्स को ही हम लोग एडजेक्टिव्स बोलते हैं और मराठी में, हिंदी में भी उसको विशेषण बोला जाता है. आता हे विशेषण म्हणजे काय आहे, तुम्हाला लगेच ग्रामर आठवलं असेल बघा मराठीचं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आता इंग्लिश मध्ये बघूया आपण. तीच माहिती इंग्लिश मध्ये दिलेली आहे बघा. वर्ड्स दॅट टेल अस मोर अबाउट द पर्सन, प्लेस, एनिमल, बर्ड और थिंग आर डिस्क्राइबिंग वर्ड्स. म्हणजेच काय, असे शब्द जे आपल्याला पर्सन म्हणजे एखादी व्यक्ती, प्लेस म्हणजे जागा, एनिमल प्राणी, बर्ड पक्षी, थिंग वस्तू, या सगळ्यांबद्दल आपल्याला जे शब्द अधिक माहिती देतात त्यांना आपण काय म्हणतो, डिस्क्राइबिंग वर्ड्स म्हणजेच विशेषण. डिस्क्राइबिंग वर्ड्स टेल अस मोर अबाउट द नेमिंग वर्ड. नेमिंग वर्ड मतलब नाम. मराठीमध्ये नाम म्हणतो आपण, हिंदी मध्ये पण नाम म्हटलं जातं, संज्ञा बोला जाता है हिंदी में जनरली, आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण नाउन म्हणतो. म्हणजे वरती जे तुम्हाला पर्सन, प्लेस, एनिमल, बर्ड, थिंग या सगळ्यांना आपण एखाद्या नावाने ओळखतो. ओके. तो थोड़ा हिंदी में जानेंगे कि डिस्क्राइबिंग वर्ड्स क्या होते हैं. ऐसे वर्ड्स जो किसी व्यक्ति के बारे में, किसी जगह के बारे में, प्राणियों के बारे में, पंछियों के बारे में या कोई वस्तुओं के बारे में हमें ज्यादा से ज्यादा इंफॉर्मेशन देता है, उसके बारे में कोई ज्यादा चीजें बताता है, उसको बोला जाता है डिस्क्राइबिंग वर्ड. डिस्क्राइब करणे म्हणजे काय, वर्णन करणे. ओके. मग असे शब्द जे एखाद्या वस्तूबद्दल माहिती सांगतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, डिस्क्राइबिंग वर्ड्स. उसको ग्रामेटिकल प्रॉपर वर्ड है उसका एडजेक्टिव. ओके. तो यहाँ पे देखिए जैसे एग्जाम्पल्स दिए मैंने, जो रेड में लिखा हुआ है वो है आपका डिस्क्राइबिंग वर्ड. क्या क्या है देखिए. पहला, अ प्रिटी गर्ल. गर्ल लड़की कैसी है, प्रिटी, मुलगी कशी आहे, सुंदर. अ लॉन्ग रोड. रोड कैसा है, लॉन्ग लंबा, लांब रस्ता आहे. ओके. मग रस्त्याबद्दल, कसा रस्ता आहे, लांब. लांब हे झालं विशेषण, डिस्क्राइबिंग वर्ड झाला. अ ब्लैक कैट. कैट कैसी है, ब्लैक, काली बिल्ली है तो काली ये हो गया उसका एडजेक्टिव या डिस्क्राइबिंग वर्ड. अ सॉफ्ट पिलो. पिलो म्हणजे उशी, सॉफ्ट म्हणजे मऊ, मग उशी कशी आहे, मऊ आहे. म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल, जसं बघा पहिल्या ह्याच्यात एका मुलीबद्दल सांगितलंय, मग रस्त्याबद्दल सांगितलंय, देन बिल्ली के बारे में बोला गया है, पिलो के बारे में, तकिया जो बोलते हैं हिंदी में हम उसको, उसके बारे में बोला गया है. मतलब आप कोई भी चीज ले लो, कोई प्राणी ले लो, या हम जैसे पर्सन सॉरी पीपल, तो लोगों के बारे में बात कर रहे हैं, तो जिसके बारे में आप कोई भी वर्ड यूज कर रहे हो उसको डिस्क्राइब करने के लिए उसको हम लोग एडजेक्टिव बोलेंगे. ठीक आहे. आता एडजेक्टिव्हचे आपल्याकडे काही टाइप्स आहेत. वी हॅव 3 टाइप्स ऑफ द एडजेक्टिव्स. ओके.
तर आपण आता बघूया. द मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आर ॲज फॉलोज. पहिला टाइप दिला आपल्याला एडजेक्टिव ऑफ क्वालिटी. पहला जो टाइप है वो है आपका एडजेक्टिव ऑफ क्वालिटी. क्या लिखा है, पढ़ते हैं. An adjective of quality describes the kind or nature of a person or thing. It answers the question what kind before the noun. ठीक है. काइंड मतलब, काइंड म्हणजे प्रकार, कोणत्या प्रकारचा. नेचर स्वभाव. ठीक है. मतलब कैसा है एक, कोई भी व्यक्ति कैसा है, ऐसा अगर हम पूछ रहे हैं, या कोई भी चीज कैसी है ऐसा पूछ रहे हैं, तो वो है एडजेक्टिव ऑफ क्वालिटी. देखिए नीचे व्हाट काइंड ऑफ अ पर्सन और व्हाट काइंड ऑफ अ थिंग, ऐसा अगर आप क्वेश्चन पूछोगे तो उसका आंसर जो आता है वो होता है एडजेक्टिव ऑफ क्वालिटी. एग्जाम्पल देखिए दिया है, राजेश इज अ गुड मैन. जो ग्रीन में दिखाया मैंने वो क्या है, आपका एडजेक्टिव है, डिस्क्राइबिंग वर्ड. राजेश इज गुड मैन. राजेश कैसा आदमी है. व्हाट काइंड ऑफ पर्सन इज राजेश. तो व्हाट काइंड जो क्वेश्चन मैंने पूछा उसका आंसर क्या आया, गुड. राजेश इज अ गुड मैन. व्हाट काइंड ऑफ मैन राजेश इज. राजेश इज गुड मैन. समझ रहे हैं आप, समजते का तुम्हाला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. जसं आपण ब्युटिफुल म्हणतो, नंतर काय असू शकतं, गुड मॅन, बॅड मॅन, हे सगळे काय आहेत, क्वालिटीज आहेत, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा दिलंय, दिस इज अ ब्युटिफुल पिक्चर. पिक्चर कैसी है म्हणजे जे चित्र आहे ते कसं आहे, ब्यूटीफुल, सुंदर. जो चित्र दिया है वो बहुत सुंदर है, ऐसा बताया गया है. तो ये ब्यूटीफुल, गुड, ये सब चीजें क्या है, क्वालिटी बताता है पर्सन की या किसी चीज की. इसीलिए उसको हम लोग एडजेक्टिव ऑफ क्वालिटी बोलते हैं. ठीक है. यहाँ तक क्या आप सबको समझ में आया है. चॅटबॉक्स मध्ये लिहा जरा, तुम्हाला समजलंय का हे सगळं. ओके, ग्रेट. बघा टॉपिक खूप सोपा आहे. ठीक आहे. पण आपल्याला बोलताना हे असे शब्द वापरावे लागतात. एंड दैट्स व्हाई हम लोग जो इजी इजी टॉपिक से ही जाएंगे, और बोलते वक्त, सेंटेंस फॉर्मेशन करते वक्त हमें पहले इजी सेंटेन्सेस ही सीखने हैं. ठीक आहे. आपल्याला पहिल्यांदा सोप्या 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 जे काही वाक्य आहेत, सोपी वाक्य बनवायला शिकायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण मोठी वाक्य, थोडी हार्ड, थोडे कॉम्प्लिकेटेड शब्द कसे वापरायचे ते शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, बोलण्याची जी भीती असते किंवा प्रॅक्टिस होत नाही बऱ्याच जणांची, ती घेण्यासाठी आपला हा क्लास आहे. आणि मग त्याच्यामध्ये ज्या लोकांना बराचसा बेसिक नॉलेज ज्यांचं कमी आहे, किंवा ज्यांना माहीत नाहीयेत काही गोष्टी, त्यांच्यासोबत ज्यांना माहिती आहे ह्यांचं, अशा लोकांचं पण सगळं रिव्हिजन होत राहणार आहे. ओके. त्यामुळे ज्याला माहीत असेल त्याच्यासाठी रिव्हिजन, आणि ज्याला माहीत नाहीये त्याने काहीतरी नवीन शिकलंय. ठीक आहे. सो विल गो फॉर द सेकंड टाइप. सेकंड टाइप इज द ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. कोणी वाचणार आहे का. नलावडे मॅडम वाचा. हाँ मैडम. Yes, please read this. An adjective of quantity describes how much of the thing is made. It answers the question how much before the noun. Okay. Examples वाचा. Okay. First, is there enough sugar in your tea? They didn't get much yield this year. Okay. Thank you, madam. Thank you so much. Please switch off your mic. Okay. See, this is the second type. Adjective of
क्वांटिटी, पहला काय होता क्वालिटी, ठीक है। फर्स्ट वन हम लोग ने जो देखा वो था क्वालिटी, म्हणजे गुणांबद्दल बोललं जातं, ठीक है। आता हे काय आहे क्वांटिटी, क्वांटिटी मतलब हाउ मच आप मेजर कर सकते हो, ठीक है। तो an adjective of quantity describes how much of a thing is meant, मतलब कितनी है, किती आहे, एखादी वस्तू जी आहे किती आहे, हे जेव्हा तुम्ही मोजू शकता त्याला काय म्हटलं जातं ऍडजेक्टिव्ह ऑफ, त्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हटलं जातं। इट आन्सर्स द क्वेश्चन हाउ मच बिफोर द नाउन, ठीक आहे। दिलेल्या नाउनच्या आधी तो शब्द जो आलेला असेल तो काय दर्शवतो कि किती, कोई भी चीज है वो कितनी क्वांटिटी में है वो दिखाएगा, हाउ मच। जैसे फर्स्ट एग्जांपल दिया है, देखिए इज देयर इनफ शुगर इन योर टी। अभी यहाँ पे शुगर क्या है, शुगर इज अ नाउन, और शुगर के बारे में एक एडजेक्टिव दिया है जो ग्रीन में मैंने दिखा है, वो है इनफ। इनफ म्हणजे काय, पुरेसा। इज देयर इनफ शुगर इन योर टी, तुझ्या चहामध्ये पुरेसी साखर आहे का, ठीक है। क्या आपकी चाय में जितनी आपको चाहिए उतनी शक्कर है, ऐसा पूछा गया है। तो उसके लिए जो वर्ड यूज किया है इनफ, इनफ इज अ एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। सेकेंड एग्जाम्पल क्या है, दे डिडंट गेट मच इल्ड दिस ईयर। अभी इल्ड मतलब क्या, इल्ड मतलब मराठीत आपण त्याला उत्पन्न म्हणतो, पीक येतं उत्पन्न, दॅट इज इल्ड, ठीक है। तो इस साल उनको, दिस ईयर मतलब इस साल, इस साल उनको ज्यादा, हिंदी में अभी वर्ड नहीं याद आ रहा है, बट फसल, यस, उनको फसल जो है वो ज्यादा नहीं हुई, ये है। तो मच जो है, ज्यादा जो वर्ड यूज किया है हम लोगों ने फसल के लिए, ज्यादा यूज किया वर्ड, मराठीत कसं बोलणार आपण, दे डिडंट गेट मच यील्ड दिस ईयर, या वर्षी त्यांना जास्त उत्पन्न मिळालं नाही। हिंदी में ज्यादा वर्ड यूज किया था, मराठी मध्ये आपण जास्त शब्द यूज केला, ओके। मग हे जे याच्यामध्ये जास्त हा वर्ड काय दाखवतो, आपल्याला मोजमाप दाखवतो, क्वांटिटी दाखवतो, म्हणून त्याला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हटलं आहे, ठीक है। थर्ड देखिए, थर्ड है एडजेक्टिव ऑफ नंबर। पाटील सर वाचा जरा। पाटील सर प्लीज रीड दिस फॉर अस। Okay. Adjective of number. An adjective of number describes how many of or in what order a person or thing is. It answers the question how many or which or in what order before the noun. Example, they have 2 children. Second, the third lesson is important. Third, she was the first person to wake up. थैंक यू सो मच सर, यू कैन स्विच ऑफ योर माइक। बघा तिसरा टाइप आहे आपला एडजेक्टिव ऑफ नंबर। अब नंबर के बारे में बात करेंगे, ठीक है। एन एडजेक्टिव ऑफ नंबर डिस्क्राइब्स हाउ मेनी ऑफ और इन व्हाट ऑर्डर पर्सन और थिंग इज, मतलब कितने हैं, जैसे जहाँ पे सेकेंड टॉप पॉइंट में लिखा है, इट आंसर्स द क्वेश्चन, कौन से क्वेश्चन का आंसर करेगा, हाउ मेनी, कितने हैं म्हणजे किती आहेत, विच कोणते आहेत, इन व्हाट ऑर्डर, ऑर्डर म्हणजे आपण म्हणतो ना पहिला दूसरा तीसरा, हम लोग फर्स्ट सेकेंड थर्ड जैसे बोलते हैं वो ऑर्डर। तो नाउन के पहले ऑर्डर पूछा जा सकता है, या कोई नंबर पूछा जा सकता है, या कितने हैं ऐसा पूछा जा सकता है, हाउ मेनी, ओके। तो तीनों के एग्जाम्पल मैंने नीचे दिए हैं, देखिए बघा तीनही एग्जाम्पल दिलेत मी। दे हॅव 2 चिल्ड्रन, त्यांना 2 मुलं आहेत, मग हाउ मेनीचं आन्सर आलं, कितने बच्चे हैं, हाउ मेनी चिल्ड्रन डू दे हैव 2 चिल्ड्रन। देन विच, द थर्ड लेसन इज इम्पोर्टेंट, तो क्वेश्चन कैसे बनेगा, विच लेसन इज इम्पोर्टेंट, तो उसका जो आंसर है थर्ड, वो भी एक नंबर है, 3 से बना है वो थर्ड,
तो वो हो गया एडजेक्टिव ऑफ नंबर। और तीसरा क्या है देखिए, शी वॉज द फर्स्ट पर्सन टू वेकअप। फर्स्ट, फर्स्ट क्या है, ऑर्डर है, मतलब वो फर्स्ट थी, उसके बाद कोई सेकेंड होगा, फिर थर्ड होगा। तो कौन पहले उठा है, जो लड़की थी या कोई औरत थी, बिकॉज शी लिखा हुआ है, फेमिनाइन वर्ड लिखा है। शी वॉज द फर्स्ट पर्सन टू वेकअप, वो पहली व्यक्ति थी जो उठी थी। ओके, जग गई थी, कि पहली व्यक्ति होती जी जागी झाली होती। सो यहाँ पे जो फर्स्ट, पहला, ये जो वर्ड है वो ऑर्डर बताता है। ठीक है, तो दैट इज एडजेक्टिव ऑफ नंबर। तो ये 3 टाइप्स है आपके, जो आपने आज पढ़े हैं। ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, काय सांगतं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी? इट टेल्स अस अबाउट द काइंड और नेचर ऑफ अ पर्सन और थिंग। आपल्याला व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल, त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा कोणत्या प्रकारचा आहे, वस्तू कोणत्या प्रकारची आहे, असं जेव्हा सांगितलं जातं, तो है आपला एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। वो क्या बताता है, किसी पर्सन के बारे में, किसी व्यक्ति के बारे में, उसके स्वभाव के बारे में बात करता है, तो वो है आपका एडजेक्टिव ऑफ क्वालिटी। देन सेकंड है आपका एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी काय सांगता आपल्याला, एखादी वस्तू किती किती प्रमाणात आहे हे जेव्हा सांगितलं जातं, ते आहे एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। कोई भी चीज किस प्रमाण में है, ज्यादा है, कम है, थोड़ी सी है, ऐसे जब वर्ड यूज करेंगे हम लोग, जैसे यहाँ पे मैंने इनफ, मच, ऐसे वर्ड यूज किए हैं, तो वो है आपका एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। तीसरा है एडजेक्टिव ऑफ नंबर। एडजेक्टिव ऑफ नंबर में हम लोगों ने देखा कि ऐसे क्वेश्चंस के आंसर मिलेंगे जो हाउ मेनी मतलब कितना, विच कौन सा, और ऑर्डर बताता है। ठीक है, किती, कोणता किंवा कुठल्या ऑर्डर मध्ये आहेत, असं जेव्हा विचारलं जातं, तेव्हा त्याची उत्तर ही नेहमी ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये मिळतात। ओके, आता आपण, जर तुम्हाला हे सगळं कळलं असेल, तर आपण एक्सरसाइज वर जाऊया। इथे मी तुम्हाला खूप थोड़े से एडजेक्टिव्स दिलेले हैं, मैंने बहुत कम, शायद 15 है, यस 15। देर आर नंबर ऑफ एडजेक्टिव्स विच यू कैन यूज, और हम लोग धीरे धीरे मैं आपको देती रहूंगी होमवर्क के तौर पे, और आप लोग उसके ऊपर सेंटेंसेस बना सकते हो। तो इन शॉर्ट मैं आपको हर एक का थोड़ा मीनिंग बता देती हूँ, सो दैट इट विल बी इजी फॉर यू टू मेक सेंटेंसेस, क्योंकि अभी आपको मुझे ये सेंटेंसेस बना के बताना है। ठीक है, तुम्हाला मला सेंटेंसेस बनवून सांगायचे आहेत। फॅट म्हणजे जाडा, मोटा, हिंदी में मोटा बोलेंगे। हॉट म्हणजे गरम, हिंदी में भी गरम बोलते हैं। स्मार्ट, होशियार, होशियार बोल सकते हो हिंदी में। ह्यूज मतलब बड़ा, मोठा। राउंड म्हणजे गोल, हिंदी में भी गोल बोलते हो आप। शॉर्ट, शॉर्ट म्हणजे बुटका किंवा तोकडा, असे दोन्ही अर्थ होतात शॉर्टचे। ठीक है, ठिंगना बोलते हैं जिसको हिंदी में। हेवी म्हणजे जड, बहुत भारी। स्मॉल म्हणजे छोटा, हिंदी में भी छोटा बोल सकते हो। टॉल, उंच, हिंदी में लंबा बोलते हैं उसको। वाइड म्हणजे रुंद, और हिंदी में बोलेंगे जो बहुत चौड़ा होता है, फैला हुआ होता है, वो है वाइड। फेमस म्हणजे प्रसिद्ध, जो वेल नोन है, फेमस। ठीक है, ब्यूटीफुल, सुंदर, हिंदी में भी वही बोला जाता है। टॉकेटिव, मराठीत आपण बडबड्या बोलतो, हिंदी में जो बहुत ज्यादा बात करता है उसको टॉकेटिव बोलते हैं। 3 नंबर आपको पता है। लिटिल मतलब थोड़ा सा। ठीक है, तो ये जो ऍडजेक्टिव्ह है, हे जे ऍडजेक्टिव्ह मी आता दिले, त्यातले प्रत्येकाने मला एक एक सेंटेन्स बोलून दाखवायचं आहे, आणि त्यासाठी मी इथे जाते।
चला आपण आज खालून सुरुवात करूया. पाटील सर. फॅट. Yes, ma'am. फॅट. That boy was very fat. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. देन स्वाती मॅडम. हॉट. स्वाती मॅडम माईक चालू करा. केला. हॉट. वॉटर इज हॉट. वॉटर इज हॉट. ओके, ठीक आहे. देन सुषमा मॅडम स्मार्ट. स्वाती मॅडम माईक बंद करा. He is a smart boy. ही इज अ स्मार्ट बॉय. व्हेरी गुड. ह्यूज. प्रतीक्षा ह्यूज. Hello. हा, ह्यूज बद्दल वाक्य बनवायचं. Hello. हा बोल, येतोय आवाज तुझा. Meaning सांगा ना डबल. ह्यूज म्हणजे खूप मोठा. खूप मोठा. The Karnala fort is very huge. ओके, चालेल. व्हेरी गुड. कर्नाला फोर्ट बोलायचं, फॉर्ट नाही. ओके, FORT फोर्ट. Hello. कर्नाला फोर्ट इज व्हेरी ह्यूज. गुड. नेक्स्ट राऊंड. अजून कोण आहे? हा, मीनाक्षी मॅडम राऊंड. हॅलो. हा बोला. राऊंड वरून तुम्हाला बनवायचं. आय एम डेली. हॅलो. आय एम डेली राऊंड. हॅलो. येतोय आवाज तुमचा, बोला बोला. आय एम डेली टेकिंग राऊंड गार्डन. राऊंड इन गार्डन. नाही, बघा, आपल्याला राऊंड हा शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे, म्हणजे विशेषण म्हणून वापरायचा आहे. आणि तुम्ही आता जो वापरला तो नाऊन म्हणून वापरला, की तुम्ही राऊंड्स घेता गार्डन मध्ये, असं वापरलंय की नाही. पण इथे याचा अर्थ आपण गोल, एखादी वस्तू गोल आहे. आपण आता हे जे सगळे शब्द वापरतोय, हे आपण कशासाठी वापरतोय? एखाद्या वस्तूला डिस्क्राईब करण्यासाठी, त्या वस्तूचं वर्णन करण्यासाठी, त्याच्याबद्दल विशेष माहिती देण्यासाठी. मग आता राऊंड वरून काही बनतंय का बघा, बोला. अर्थ इज राऊंड इन शेप. व्हेरी गुड. अर्थ इज राऊंड इन शेप. व्हेरी गुड. किंवा द शेप ऑफ अर्थ इज राऊंड असं पण चालेल. ठीक आहे, थँक्यू. माईक बंद करा. गुठे सर शॉर्ट. रेवती इज शॉर्ट गर्ल. व्हेरी गुड. थँक्यू सर. रेवती इज शॉर्ट गर्ल. देन नलावडे मॅडम हेवी. हेवी का? हा. My bag is very heavy. माय Bag is very heavy. बॅट इज व्हेरी हेवी. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. देन अजून कोण राहिलं बघूया आपण. बनाली मॅडम. स्मॉल. आपको स्मॉल यूज करके, स्मॉल वर्ड यूज करके सेंटेंस बनाना है. प्लीज स्विच ऑन योर माइक. नमिता मॅडम माइक चालू करा. स्मॉल वरून सेंटेन्स सांगा. That room is
too much small. प्लीज परत एकदा रिपीट That करा. that room is too much small. ओके. दॅट टू मच स्मॉल पेक्षा व्हेरी स्मॉल इज अ व्हेरी अप्रोप्रिएट सेंटेन्स. दॅट रूम इज व्हेरी स्मॉल. साधं सोपं सरळ. ओके, थँक्यू. देन प्रतिभा मॅडम माईक चालू करा आणि टॉल वरून सेंटेन्स सांगा. There are tall trees in the jungle. व्हेरी गुड. देर आर टॉल ट्रीज इन द जंगल. थँक्यू सो मच. आता वाईड वरून आपल्याला सेंटेन्स सांगणार हे सुषमा मॅडम माईक चालू करा. आता रिपीट करूया आपण. वाईड, वाईड म्हणजे रुंद. हॅलो, आर यू देअर? Yes, ma'am. हा, वाईड शब्द वापरायचा आहे आणि वाक्य बनवायचं. जर तो येत नसेल तर पुढचा शब्द घेऊ शकता. पुढचा कुठलाही शब्द घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकता. Rupesh is a talkative person. व्हेरी गुड. रुपेश इज अ टॉकेटिव्ह पर्सन. थँक्यू. आता वाईडचं आपल्याला पाटील सर सांगा. वाईड वरून एखादं सेंटेन्स. Roads in our village are very wide. व्हेरी गुड. थँक्यू सो मच सर. बघा, तुम्हाला दिलेला शब्द रिलेट करता आला पाहिजे वाक्याशी. जसं सरांनी सांगितलं, द रोड्स आर इन आवर विलेज आर व्हेरी वाईड, म्हणजे आमच्या गावामध्ये असणारे रस्ते खूप रुंद आहेत. ओके, सी आपण हे शब्द बऱ्याचदा वापरतो. हम लोग ऐसे जो वर्ड्स है, एडजेक्टिव्स है, वो हमेशा बोलते वक्त यूज करते हैं हर एक सेंटेंस में. बट कभी सोचते हैं क्या इसको एडजेक्टिव बोला जाता है, इसको नाउन बोला जाता है, ये वर्ब है, ये बिना सोचे बोलते हैं हम लोग. लेकिन व्हेन वी आर गोइंग थ्रू ग्रामर, हम लोग ग्रामर की मेथड से जा रहे हैं इंग्लिश सीखने, तो हमें ये सभी वर्ड्स पता होणे जरूरी है. ठीक आहे, आपल्याला हे सगळं माहित असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे शब्द घेत असते. आता फेमस, गुठे सर फेमस वरून एखादं वाक्य सांगा प्लीज. Irfan Khan was very famous actor. Very good. Thank you so much, sir. Irfan Khan was very famous actor. Now he is no more. म्हणून सरांनी आधी इज वापरला आणि त्याच्यानंतर त्याचा वॉज केलं. म्हणजे हेही लक्षात घ्या की आपल्याला टेन्स कुठला वापरायचा आहे. ठीक आहे, काळाचा कोणता प्रकार वापरायचा आहे, कुठल्या सेंटेन्स मध्ये कुठला वर्ड, कुठला डिस्क्रायबिंग वर्ड फिट होतो, हे सगळं तुम्हाला हळूहळू कळायला पाहिजे आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ओके, प्रतीक्षा ब्युटिफुल वरनं वाक्य सांग मला. Sita is a very beautiful girl. व्हेरी गुड. सीता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल. थँक्यू. स्वाती मॅडम 3 वरून वाक्य सांगा मला. नंबर दिला बघा 3. There are 3 children. चिल्ड्रन्स नाही, चिल्ड्रन. चिल्ड्रन हाच अनेक वचन आहे. येस, थँक्यू. देर आर 3 चिल्ड्रन. थँक्यू. आणि लिटिल वरून वाक्य सांगणार आपल्याला प्रतिभा मॅडम सांगा. लिटिल. The boy is a very little. ओके, द बॉय इज व्हेरी लिटल. तो खूप लहान मुलगा आहे, पण त्याच्यासाठी आपण एक शब्द वापरतो, सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. द बॉय इज व्हेरी यंग, खूप लहान आहे.
आपण यंग शब्द वापरतो. आणि हा लिटिल मी वापरताना तुम्हाला एक दुसरा वर्ड सांगितला. लिटिल म्हणजे कमी प्रमाणात. कमी हा अर्थ घेऊन तुम्हाला मला वाक्य सांगायचं. There is a little water in the bottle. Very good. There is little water in the bottle. Thank you so much. So here we have completed with everybody. Please switch off your mic. Here we have completed with the adjectives and its types. Okay. आणि थोडक्यात वाक्य वापरताना तुम्हाला अंदाज आलेला आहे. पण एक सांगायचं आहे मला, नेहमी नाऊनच्या आधी तो वर्ड येणार आहे. जसं दे हॅव 2 चिल्ड्रन. चिल्ड्रन इज अ नाऊन आणि त्या नाऊनच्या आधी तुमचा हा 2 हा नंबर वाला ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. थर्ड लेसन. लेसन हा नाऊन आहे, त्याच्या आधी थर्ड आलाय. फर्स्ट पर्सन. पर्सनच्या आधी फर्स्ट आलेला आहे. ऊपर देखते हैं, शुगर के पहले इनफ लिखा हुआ है, इल्ड के पहले मच लिखा हुआ है. तो हमेशा हमेशा बोलने से अच्छा है जनरली जो नाउन है उससे पहले आपका एडजेक्टिव आएगा. ठीक है. हे लक्षात ठेवायचं आहे की नाउनच्या आधी एडजेक्टिव्ह आलं पाहिजे. अभी चलते हैं, आपका प्रॉपर स्पीकिंग जो है वो अभी होगा. मैंने आपको दिया था ये आपके आज के होमवर्क में. स्पीक फ्यू लाइन्स अबाउट हाउ डिड यू सेलिब्रेट विजयादशमी. ठीक है. अभी संडे जो संडे गया हम लोगों ने सबने विजयादशमी दैट इज दशहरा सेलिब्रेट किया, दुर्गा पूजा सेलिब्रेट की. तो आपको बताना है, तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या शब्दांमध्ये, फक्त इंग्लिश मध्ये सांगायचं आहे की तुम्ही हा जो दसरा सण झाला रविवारी तो कसा सेलिब्रेट केला, तुम्ही काय काय केलं दिवसभरात सणासाठी. फक्त सणाचं सांगायचं, इतर दिवसभराचा प्रोग्राम नाही सांगायचा. आणि इथे मी सिक्वेन्स दिली. सिक्वेन्स तुम्हाला सगळ्यांना दिसतेय. या जशी नावं दिलेली आहेत त्यानुसार प्रत्येकाने आपापला माईक चालू करून बोलायचं आहे. So first one is Pratibha madam. Pratibha madam, please switch on your mic. And I have already told you all to prepare this in morning only. So I hope you all have been prepared. We will start with Pratibha madam. Please switch on your mic. And you have to talk about how did you celebrate Vijayadashmi. Okay, ma'am. I woke up early morning, then I did sweeping and cleaning my home. Then I washed cycle and motorcycle, then everyone took bath and then had a worship of God. Then putting tikka and prayer of God, did all books Saraswati Pujan with Saraswati Vandana. Then made garland for marigold and mango leaves for vehicles and home and for God. Okay, Then done. put the garland. Then put the garland to vehicle door and the temple. In this way, everyone had a puja of Saraswati, and then I made puri and sweet. Then we had it. In the evening, we giving apta leaves to each other, means gold. In this way, we celebrate Dasra. Okay, ठीक आहे. थँक्यू मॅडम. पण काही शब्दांपेक्षा सेंटेन्सेस मध्ये अजूनही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर वाचन वाढवायचं आहे. दिस इज फॉर एव्हरीवन. ओके, यू हॅव टू रीड मोर. जे मी तुम्हाला अगदी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेलं, मैंने आपको फर्स्ट लेक्चर में जो बताया था वो डेली फॉलो करना है. यू हैव टू रीड मोर. आप कोई बुक्स रीड करो, नॉवेल्स रीड करो, बच्चों के बुक्स रीड करो, जो उनका सिलेबस बुक्स होता है वो रीड करो, न्यूज़पेपर रीड करो. इट मस्ट बी इन इंग्लिश, क्योंकि आपको इंग्लिश सीखना है. ओके. अदर थिंग, यू कैन वॉच इंग्लिश मूवीज, इंग्लिश न्यूज, बच्चों के कार्टून्स आते हैं इंग्लिश में. इफ यू अगर आपको पसंद है यू कैन वॉच देम. ठीक है. इट विल हेल्प यू टू इंक्रीज योर इंग्लिश नॉलेज. और एक चीज करनी है, जो आप पढ़ते हो, जो देखते हो टीवी पे वगैरह वगैरह, वो आपको
आपके फैमिली मेंबर्स है, आपके फ्रेंड्स है, उनके साथ कम्युनिकेट भी करना है. मतलब तुम्हाला त्यांच्याशी बोलावं पण लागेल इंग्लिश मध्ये. मग तिथे चुका होतील, मग काय चुका होतात त्याच्यावर तुम्ही काम कराल आणि मग तुम्ही हळूहळू इम्प्रूव्ह व्हाल. ओके, so this is for everyone, not for Pratibha madam only. Okay, now the second one is Patil sir. Patil sir, please switch on your mic. Okay. On Dashra, we clean our house and tie torans on the door. Then in our school also, we clean all school and tie torans on each classroom. We make rangolis in passage. Then at evening, we make puja. We distribute prasad to all. We also give leaves up aftars to each other as a gold, and like this we celebrate Dashera festival. Okay, sir, now the major correction is you have talked everything in present tense. मी विचारले तुम्हाला हाउ डिड यू सेलिब्रेट, हे तुम्ही कशी सेलिब्रेट केली. सो यू हॅव टू टॉक इन सिंपल पास्ट टेन्स. ओके, येस सर, थँक्यू. थर्ड वन इज वर्षा मॅडम, माईक चालू करा. Vijayadashmi, also known as Dashera. I got up early in the morning on the day of Dashera and draw Rangoli at the door. Then we worship and receive God blessing. Then call all relatives and wish them a happy Dashera. Then we had lunch together. At the evening, we did Shastra Puja and gave each other sonam, means आपट्याचे पाने. Then we watched Marathi movie on TV. This is how I celebrated Dashera. Okay, thank you so much, madam. You can switch off your mic. Very good. Swati madam, please switch on your mic. Ha, madam. Dasera is Hindu festival. I celebrate Dasera in school. I make flower mala. I give my teachers apta leaves. एवढेच लिहिलेत मॅडम. ओके मॅडम, तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार, वाढवायला लागणार. वन मोर थिंग, आय जस्ट रिमेंबर दॅट आय हॅड टोल्ड यू टू. मॅडम माईक बंद करा तुमचा, डिस्टर्बन्स होतोय. थँक्यू सो मच. बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगितलेली की यू हॅव टू इन्क्रीज युअर वर्ड पॉवर. ठीक आहे, आता तुम्ही बरेचसे मराठी वर्ड वापरलेत, नो इश्यू, चालणार आहे. हळूहळू तुम्ही शिकणार आहात. बट जेव्हा तुम्ही हे प्रिपेअर करत होतात, ऍट दॅट टाइम यू हॅड टू फाइंड आउट की मला जो शब्द इंग्लिश मध्ये येत नाहीये त्याला इंग्लिश वर्ड काय असणार आहे. आणि गुगल सारखा एक चांगला सोबती आहे तुमच्या सोबत. एव्हरीबडी हॅज स्मार्टफोन. यू कॅन जस्ट सर्च ऑन गुगल. मालाला हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये काय बोलतात, गार्लँड म्हणतात. ओके, म्हणजे तुम्ही जो हार बनवला आणि दरवाजाला लावला तर त्या हाराला आपण गार्लँड म्हणतो. तर हे असे जे शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि तसंच तुमची वर्ड पॉवर वाढणार आहे. ओके, तुम्ही थोडेसे दिलेले वर्ड्स करता आणि नंतर तुम्ही स्वतःहून काही करत नाही आहात, तर दॅट इज नॉट गुड. ओके, देन नमिता मॅडम, प्लीज स्विच ऑन युअर माइक. आय हॅड रीड युअर मेसेज की प्रिपरेशन झालेला नाहीये, बट यू हॅव टू टॉक समथिंग. कारण आपला स्पीकिंगचा क्लास आहे आणि प्रत्येक वेळी मीच बोलणार, मीच शिकवणार आणि बाकी कोणी बोलणार नाही, तर दॅट इज नॉट करेक्ट. वी आर हिअर फॉर प्रॅक्टिस, सो यू हॅव टू टॉक. Madam, what? Is there any medical issue?
मॅडम नेक्स्ट टाइम मी नक्की करते. मला नाही. अरे थांब ओके ठीक आहे मॅडम, ठीक आहे नेक्स्ट टाइम खरंच करते. मला नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. माईक बंद करा मॅडम. गुठे सर आहेत नेक्स्ट लिस्ट मध्ये. गुठे सर, माईक चालू करा. Vijayadashmi festival celebrate with tremendous joy in all over India by every Indian. At this day, God Ram got triumphed over Ravan by killing him. My family and me also celebrated Dasara as like every year. We woke up early in the morning and after bath we did worship of vehicle and instruments. After that we decorate our home with marigold flowers garland. My wife prepared lot of food stuff with sweet. Then I went to my office. Me and my staff did worship of weapon, instrument and vehicle. After that we went to Durga Devi idol immersion bandobast. At immersion point we exchange of apta leaves with people as symbol of gold and also give good wishes to each other. This way we did celebrate the Dasara festival. व्हेरी गुड सर, थँक्यू सो मच. बघा, सर माईक बंद करा. सी, दिस वॉज व्हेरी इलॉबरेटेड. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट काय केली, कशी केली, आणि द मेन थिंग इज ग्रामॅटिकली एव्हरीथिंग वॉज व्हेरी नाइस एंड करेक्ट. ओके, सो एवरीबडी हैज टू, आप सब लोग जो बात कर रहे हैं, अभी हम लोग नंबर 6 नंबर पे आए हैं, तो सबको सुनना है. कौन कैसे बोल रहा है, क्या बोल रहा है, मैं कौन सी चीज पॉइंट आउट कर रही हूँ, तो क्या करेक्ट करना है आपको. एवरीबडी हैज टू लिसन. ओके, यहाँ पे कौन अच्छा बोला, कौन अच्छा नहीं बोला, ये बात नहीं है. सबको बात करनी है और क्या पॉइंट्स जो बताए जा रहे हैं उनको सुनना है और उसके ऊपर काम करना है सिर्फ. ओके, थैंक यू सर. मेनोका मैडम इज नॉट देयर टुडे, शी इज नॉट वेल. मीनाक्षी मैडम, माइक चालू करा. येस मॅडम. बोला, कसा दसरा सेलिब्रेट केला तुम्ही. Dasara is a Hindu festival in India, which is also known as Vijayadashmi. In Dasara day, we decorated home with marigold flower and mango leaf. We worship all our daily instruments. I prepared the Puran Poli and sweet dishes. Very good. Dasara day we distribute apta leaves. Okay, good. I enjoy and celebrate this day with my family. Very good. I enjoyed and celebrated. कारण आपण फास्ट मध्ये बोलतो. बाकी आधीची वाक्य तुम्ही व्यवस्थित. येस, गुड. दिस डे विथ माय फॅमिली. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. तुम्ही प्रिपरेशन केला होता म्हणजे. थँक्यू. माईक बंद करा. सुषमा मॅडम, तुमचा नंबर आहे आता. माईक चालू करा. हॅलो. हा, बोला. I woke up early morning. I took a bath and decorate. I decorate. I decorate in our home. प्रिपरेशन केलेलं नाही. See, I understand you all are busy. You all have your schedule. Some people are in offices. Some are working from home. आणि बऱ्याच जणांना वर्किंग फ्रॉम होम असताना आणि ऑफिस सांभाळताना घर पण सांभाळायचं आहे.
तुम्ही सगळे बिझी आहात हे मान्य आहे, पण अभ्यास अभ्यास आहे. मी बघा तुम्हाला संडेला बिलकुल डिस्टर्ब केलं नाही, कालही मी हे केलं नाही की तुम्ही त्या गोष्टींमध्ये बिझी असाल म्हणून मी तुम्हाला होमवर्क पण नाही दिला, बट आज तुम्हाला वेळ काढायलाच हवा होता. ठीक आहे, आणि दिस इज फॉर यू. मी जे काही देते, जे काही काम सांगते ते फक्त तुमच्यासाठी आहे, तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे. तो नाही झाली प्रॅक्टिस तर नाही चालणार. प्रतीक्षाला सांगूया आपण, बघूया प्रतीक्षाने केलंय का काही प्रिपेअर. प्रतीक्षा माईक चालू कर. सॉरी मॅडम, मी पण नाही केलंय. दॅट इज व्हेरी बॅड. बघा तुम्ही माईक बंद कर. बघा हे तुम्ही सगळे मॅच्युअर लोक आहात जे आता क्लासमध्ये आहेत. ठीक है, यू ऑल आर वेरी मैच्योर और आपका इंटरेस्ट है, इसीलिए आप इस क्लास में हो. मैंने पहले ही क्लास में आप सबको बोला था कि जैसे जैसे आगे आगे बढ़ते जाएंगे क्लास में, वैसे वैसे आपका इंटरेस्ट कम नहीं होना चाहिए. ठीक है, तो इट इंडिकेट्स के शायद आप इंटरेस्ट खो रहे हो, आपको टाइम नहीं मिल रहा है. तो इंटरेस्ट के लिए टाइम निकालना वो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी, आपको करना ही पड़ेगा. ठीक है, सो देखते बर्नाली मैडम, आपका माइक शुरू कीजिए. आपने दुर्गा पूजा किया होगा, कैसे किया बताइए प्लीज. हेलो. या बोलिए. The Durga Puja is one of the most important festival in India. Every year it falls in the month of September or October. It was the day when goddess Durga killed demon Mahishasur. Yeah. She symbolizes the victory of good over evil. Yes, good. People make idol image of goddess Durga, Lakshmi, Saraswati, Kartik and Ganesh. The decorate puja pandals with different light, flowers and cloth, etc. People wear new dress and visit puja pandal with their family. Everybody enjoys the puja a lot. Good. Thank you. Done. Very good madam. See, या आपण आतापर्यंत एक पार्ट बघितला की आपण दसरा सेलिब्रेट करतो, नवरात्री आणि दसरा. तसंच तुम्ही जर वेस्ट बेंगॉलला गेलात, स्पेशली आता बर्नाली मॅडम इज फ्रॉम कोलकाता, सो दे सेलिब्रेट इट ॲज अ दुर्गा पूजा. सो वॉट एव्हर शी हॅज टोल्ड अस दॅट इज अबाउट द दुर्गा पूजा फेस्टिवल. ओके, हाउ दे सेलिब्रेट इट. सो वेरी गुड बर्नाली मैडम, आपने एक डिफरेंट तरीके से बताया सबको. अभी ठाकुर सर तो है नहीं, ही इज वेरी बिजी इन हिज शेड्यूल्स. सो टुडे आय थिंक वी शुड स्टॉप हियर. तुम्हाला असेच टॉपिक्स मी देत जाणार आहे. एक काम करेंगे, हम लोगों ने शुरू भी किया था कि मैं आपको एक टॉपिक दूंगी, तो उस पे शायद मुझे एक दो ही रिस्पॉन्स आए थे. पाटिल सर ने दिया था, मुझे अच्छे से याद है कि मैं आपको एक टॉपिक दूंगी, आपको आपका जो मैं आपको बता देती हूँ यहाँ पे व्हाट्सएप शुरू होगा शायद से. ठीक है, अपना इंग्लिश का क्लास. यस, ये जो अपना व्हाट्सएप है वहां पे जब हम लोग कहाँ गया, हाँ, यहाँ पे आप लोग होल्ड करके अगर कुछ बात करोगे तो वो बात जब आप छोड़ दोगे तो ऑटोमेटिकली वो आपका सेंड हो जाएगा. ठीक है, तो आपको इस तरीके से रिकॉर्ड करना है जो भी टॉपिक दिया जाएगा. जैसे अभी हम लोगों ने आज का ये जो टॉपिक था विजयादशमी या दुर्गा पूजा, तो आपको उसके बारे में बात करना है, यहीं पे रिकॉर्ड करना है और वो मैसेज सेंड करना है, ताकि हमको
आप लोग कैसे बोलते हो, क्या मिस्टेक्स करते हो, वो पता चलेगा। राइटिंग से ज्यादा अभी थोड़ा स्पोकन पे भी आपको जोर देना है, ठीक आहे। रायटिंग करतच राहायचं आहे, रायटिंगने तुमच्या स्पेलिंग्स वगैरे सुधारतील, पण त्याची प्रॅक्टिस, बोलण्याची जी प्रॅक्टिस आहे ती करण्यासाठी तुम्हाला आता रेकॉर्डेड मेसेजेस पाठवायचे आहेत। तर हे जरा शिकून घ्या तुमचे जी मुलं असतील यंग वगैरे त्यांच्याकडनं, आणि सगळ्यांनी सांगितलेला होमवर्क जरा करत जा, प्रॅक्टिस करत जा, तुमच्यासाठी प्रॅक्टिस आहे। ओके, सो नाउ इट्स 9:55 PM। आजचं थोडंसं रिविजन की वी हैव सीन डिस्क्राइबिंग वर्ड्स जो चीजों के बारे में बताता है, ठीक आहे। आणि वाक्य बनवताना लक्षात ठेवायचं आहे नाउनच्या आधी वापरायचं आहे तुम्हाला। जसं इथे मॅनच्या आधी गुड वापरलंय, पिक्चरच्या आधी ब्युटिफुल वापरलंय। तुम्हाला काही वाक्य बनवायला देईन मी, मला अशा फॉर्मॅट मध्येच वाक्य बनवून पाठवायची आहेत। ओके, टाइप्स देखे, फिर हम लोगों ने एक्सरसाइज देखी और सब ने बहुत अच्छे से आपने विजयादशमी या दुर्गा पूजा कैसे सेलिब्रेट किया वो बताया। तो वी विल टेक योर लीव नाउ। थैंक यू सो मच। You can leave the meeting now. Thank you everyone. We'll see you in the next class. Good night. Thank you, madam. वेलकम। आणि सगळ्यांनी अभ्यास करा प्लीज, थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा। थँक्यू. गुड नाईट मॅडम. गुड नाईट।